Cancer Healer Center, a new beginning. संतोष देशमुखांवर आरोप करण्यासाठी वापर करण्यात येणाऱ्या महिलेची कळंबमध्ये हत्या. महिला 5 वेगवेगळ्या नावांनी वावरत होती. अंजली दमानियांचा दावा. बीड जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे दमानियांनी माहिती मागवली. धाराशिवच्या कळंब शहरामध्ये महिलेची हत्या. 5 ते 6 दिवसांपासून महिलेचा मृतदेह घरात पडून होता. मनीषा कारभारी बिडवे असं मृत महिलेचं नाव. एसआयटी तपासामध्ये हीच ती महिला असल्याचं सिद्ध झाल्यास गंभीर बाब. पुढील पुरावे संपवण्याची सुरुवात झाली का? सुरेश धस यांचा सवाल. तर देशमुख प्रकरणातील आरोपींना फाशी होईपर्यंत गप्प न बसण्याची भूमिका. त्या महिलेबाबत कहाणी सांगितली जाते, पण वाल्मिक कराड मुख्य सूत्रधार हेच माझं सांगणं. जितेंद्र आव्हाडांचं विधान. अंदर मारना या मरना सब कुछ माफ है. कराडला तुरुंगात मारहाण केल्याच्या वृत्तानंतर बबन गित्ते नावाच्या फेसबुक अकाउंटवरून पोस्ट. बबन गित्ते 9 महिन्यापासून फरार. बीडच्या जेलमध्ये वाल्मिक कराड आणि खुलेला मारहाण. खोट्या केसमध्ये अडकवल्याच्या रागातून महादेव गित्ते आणि अक्षय आठवलेने मारहाण केल्याची माहिती. वाल्मिक कराड आणि घुलेला झालेल्या हाणामारीचे वृत्त तुरुंग प्रशासनाने फेटाळले. फोन लावण्यावरून 2 कैद्यांमध्ये वाद. मात्र घुले आणि कराडचा संबंध नाही, तुरुंग प्रशासनाकडून स्पष्ट. जेल प्रशासनाने वृत्त फेटाळलं, पण कराड घुलेला मारहाण झाली हे सत्य. जेलमध्ये फोन आणि जेवणाची थाळी पुरवली जाते. सुरेश धस यांचा आरोप. आकाणी समर्थकांना अमरावती किंवा नागपूर जेलमध्ये पाठवा, धस यांची मागणी. वाल्मिक कराड फिल्म प्रोड्युसर होता. निलंबित पोलीस अधिकारी रणजित कासले यांचा दावा. सोशल मीडियावर कराडच्या आयकार्डसह आलिशान ऑफिसचे फोटो व्हायरल. मुंबईतील मालाडमध्ये काल कलश यात्रेच्या दरम्यान तणाव. भगवा झेंडा फडकवत जाणाऱ्या 2 तरुणांना मारहाण झाल्याचा आरोप. मॉब लिंचिंगचा गुन्हा दाखल करून आरोपींना अटक करा, हिंदुत्ववादी संघटनांची मागणी. मोदींचा पुढचा वारसदार महाराष्ट्रामधून असेल आणि तो संघ ठरवणार. म्हणूनच काल मोदींना नागपूरला बोलावून चर्चा करण्यात आली. संजय राऊतांचं विधान. 2029चे पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांच्याकडेच पाहतो. अजून उत्तराधिकारी निवडण्याची वेळ आलेली नाही. संजय राऊतांच्या वक्तव्यानंतर मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया. भाजपला याच आठवड्यामध्ये नवा अध्यक्ष मिळणार असल्याची चर्चा. शिवराजसिंह चौहान, भूपेंद्र यादव, मनोहरलाल खट्टर आणि धर्मेंद्र प्रधान यांची नावं आघाडीवर. सूत्रांची माहिती. भाजपच्या अध्यक्षपदी आपली व्यक्ती असावी अशी संघाची भूमिका. मोदींना सरसंघचालकांना भेटावं लागतं, त्यावरून भूमिका स्पष्ट. संजय राऊतांचा दावा. औरंगजेबाची कबर. एएसआय प्रोटेक्टेड कायद्याने संरक्षण मिळालं. औरंगजेबाच्या कबरीचं उदात्तीकरण होऊ देणार नाही, मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती. औरंगजेबाच्या कबरीचा अनावश्यक मुद्दा उचलला. मृत्यू इथे झाल्यामुळे कबर बांधली. ज्यांची श्रद्धा आहे ते जातील, संघाच्या भैयाजी जोशी यांचं वक्तव्य. कुणाल कामरा आज पोलिसांसमोर चौकशीला येणार का, याबाबत साशंकता. दुसऱ्या समन्स नंतर कामराचा अद्याप खार पोलिसांशी कोणताही संपर्क नाही. मी गुढी उभारत नाही. गुढीपाडव्याच्या आदल्या दिवशी छत्रपती संभाजी महाराजांची हत्या. आम्ही काय आनंदाची गुढी उभारावी, विजय वडेट्टीवार यांचं वक्तव्य. आयपीएल मध्ये आज मुंबई विरुद्ध कोलकाताची लढत. मुंबईला पहिल्या विजयाची प्रतीक्षा, तर कोलकाता विजयी लय कायम राखण्यासाठी मैदानामध्ये उतरणार. वानखेडे स्टेडियमवर सामना रंगेल. महाराष्ट्राची लोकप्रिय वृत्तवाहिनी आता फ्री डिशवर. उद्यापासून TV9 मराठी डीडी फ्री डिशवर पाहता येणार. डीडी फ्री डिशच्या प्रेक्षकांना 68 क्रमांकावर TV9 मराठी दिसेल. Cancer Healer Center, a new beginning.